सचिनराव गोगावत, विजयराव काळे आणि सगळेच आदरणीय व्यासपीठ. खरं तर कार्यक्रमाला यायला थोडा मला उशीर झाला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर हजारो लोक या कार्यक्रमासाठी आता भोसले साहेब मला सांगत होते की खूप लोक इथं हजर होते आणि निश्चित प्रकारे जो माझा या देशातला राज्यातला जे आपले समाज बांधव आहेत त्या समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना शिक्षण असेल बाकीच्या इतर व्यावसायिक गोष्टी सांगून हा समाज कसा सर्वांशी मिळून मिसळून राहील यासाठी नामदेवराव भोसले त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करत आहेत. आणि शेवटी मी नेहमी म्हणतो की पारधी समाज आमचा हा खूप प्रामाणिक समाज आहे, हा खूप समाज वेगळा आहे, परंतु याच्यावरती पूर्वीपासून जो एक वेगळ्या प्रकारचा सिक्का आहे तो सिक्का आता पुसला गेला पाहिजे. आणि मला सर्व समाज बांधवांना आमच्या बहिणींना पण सांगायचे की आपल्या घरातील मुलं मुली पहिल्यांदा या सर्वांना शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षण दिल्याशिवाय तुमच्या सगळ्यांची प्रगती ही होणार नाही. त्यामुळे शिक्षणाला आपण निश्चित प्रकारे महत्व द्या. मी आज इंदापूर मी राज्याचं सांगेन, पण माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये असणारा जो पारधी समाज आहे, माझा आपल्या सर्वांचा जो समाज बांधव आहे, हे सर्व समाज बांधव माझे आणि त्यांचे संबंध हे वेगळे. त्यांच्या प्रत्येकाच्या अडचणीच्या काळामध्ये, सुखाच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये हा मामा या सर्वांना नेहमी सहकार्य करत असतो आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे सहकार्य माझं या समाज बांधवांना राहील. मी नामदेवराव भोसलेंना सांगतो की आज तुम्ही अनेक विषय आज इथं घेतले होते. तुमच्या आजी जमाती दर्जा तात्काळ जाहीर करावा, क्रांतीवीर शमशेरसिंह पारधी विकास महामंडळ स्थापन करावे, पारधी समाजावर अन्यायकारक ठरवलेली व सवयीने गुन्हेगार कायदा रद्द करावा, 20 वर्षापासून अतिक्रमण करून शासकीय जमिनी गायरान जमिनीमध्ये वास्तव्यात असलेल्या व कसत असलेली जमीन संबंधित आदिवासी पारधी बांधवांना नावावर मिळावी किंवा अशा अनेक तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या निश्चित प्रकारे तुमच्या अध्यक्षपदात येतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे जो आमचा पारधी समाज आहे, प्रामाणिक समाज आहे, विनाकारण काही झालं तरी आमच्या पारधी समाजावर जो अन्याय होतो, जो चुकतो, समाजाचा कोण चुकला असेल, ज्यांनी काही चूक केली असेल त्याच्यावर 100% कारवाई ही केली पाहिजे. परंतु जो चुकत नाही पण विनाकारण आम्ही पारधी समाजाचे आहोत म्हणून आमच्यावरती कुणी जर अन्याय करत असेल तर ते निश्चित प्रकारे ते चुकीचे. भविष्य काळामध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो, तुम्ही चुका करू नका. जिथं आपण चुकत नसाल आणि चूक नसताना जर तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल तर निश्चित प्रकारे आमच्यासारखा कार्यकर्ता हा मामा तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे राहील. आपण शब्द आपल्या सर्वांना देतो. कार्यक्रमाला उशीर झाला आणि निश्चित प्रकारे आज तुमचा जो कार्यक्रम आहे, तुमचा अखिल भारतीय आदिम महासंघाने केलेला आणि तुमचा सेवरा मला वाटतं सेवराई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जो केलेला कार्यक्रम आहे, आज तुमची आई पण आमची ही हजर आहे. बघा या वयात पण म्हातारी जोरात दिसते आमची. त्यामुळं निश्चित प्रकारे आपण शेवटी तुम्हाला मी एवढं सांगतो, भविष्यामध्ये चांगल्या प्रवाहामध्ये या मुलांना पुन्हा एकदा सांगतो, शिक्षण बाकीच्या गोष्टी थोडं हे करा आणि त्यातून तुमची प्रगती भविष्यामध्ये निश्चित प्रकारे होईल. मी तुमच्या सगळ्यांचं जे निवेदन मला मिळणार आहे हे तुमचं निवेदन निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि तुमची जास्त काळजी घेणारे आमचे दराणी झिरवाळ साहेब असतील, या सर्वांना मी निश्चित प्रकारे हे तुमचं निवेदन मी निश्चित प्रकारे देईन. झिरवाळ साहेबांना यायचं होतं परंतु त्यांना येता आलं नाही, पण तुमचा निरोप मी झिरवाळ साहेबांना निश्चित प्रकारे देईन. आणि पुन्हा एकदा या हे निमित्त आहे, या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्र येता, एकत्र येऊन समाजामध्ये प्रश्न अडचणी
साधी माणसं आहेत, भोळी माणसं आहेत, या समाजाला निश्चित प्रकारे आपण जर थोडं त्यांना मार्गदर्शन केलं तर समाज निश्चित प्रकारे मुक्ती प्रवाहामध्ये भविष्यामध्ये जाईल ही